तुमचं मार्केट करायचं होतं, तुम्ही केलं. आता तुमचा पाप आलाय. मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. मंडळी, हल्ली काही मराठी उद्योजकांमध्ये एक गोष्ट प्रचलित होत आहे आणि ती म्हणजे गाजला की माजला आणि माजला की येडधाव्यागत वागला. उदाहरणासाठी प्रतीक शिंदे आहेच तुमच्या समोर. तर प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जे महाराष्ट्र परत एकदा व्हिडिओ बघण्यासाठी आल्याबद्दल धन्यवाद. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो. माणूस जेव्हा गरीब असतो तेव्हा त्याला गरिबीची जाणीव असते, म्हणून तो माजल्यागत वागत नाही. पण एकदा का बुडाखाली पैसा आला, फेम आली, माणसं ओळखायला लागली की त्याला काय होते कोणास ठाऊक, ते लयच माजल्यागत वागाय बघत आहे. तुझ्यासारखं नाही, भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपलं हे कळलं कसं आप्पा म्हणान तसं. अहो आप्पा, तुम्ही एक कीर्तनकार आहेत म्हणे की, मग तुम्हाला असला छपरीपणा करायला लाज वाटत नाही का? काय आप्पा, शोभतंय का तुम्हाला? शोभत का रे तुला? याला माझा माज म्हणा नाही तर काही पण म्हणा, एकदा जो या डोक्यात खटकतो ना तो कायमचा खटकतो. कसं आप्पा म्हणून तसं. हे बघा आप्पा, तुम्ही खूप मोठे कीर्तनकार आहे, तुमच्याकडे ज्ञानाचा साठा खूप जास्त आहे. मी तुमच्यापाशी लय तुच्छ माणूस आहे, पण एक गोष्ट बोलावीशी वाटते. अहंकार जो आहे ना, मीपणा जो आहे ना, तो थोडासा कमी करा. एवढा अहंकार मीपणा बरा नव्ह, लय लोकांची माय निजवली यानं. मित्रांनो, मॅटर काय आहे तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं बोलायचं आहे काय. रायबा फॉर्मेन्स आणि आप्पा म्हणाल तसं हे दोन कपड्याचे दुकान आहेत. आप्पा म्हणाल तसं हे जे दुकान आहे ते आप्पा महेश मडके पाटील यांचं आहे आणि रायबा फॉर्मेन्स हे आक्या जाधवचं आहे. तर विषय असा आहे, सध्या इंस्टाग्रामच्या रीलद्वारे या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत. एकीकडे आप्पा म्हणत आहेत की मी मार्केट जाम केलंय आणि एकीकडे आक्या जाधव म्हणतोय की मी मार्केट जाम केलंय. एक जण म्हणतंय की मी तुझा बाप आहे, तर एक जण म्हणतंय मी तुझा बाप आहे. अरे याड्या छुट्यानो, तुम्हाला यासाठी लोकांनी डोक्यावर घेतलंय का? अरे 5 वर्षाची पोरं जेवढा बालिशपणा करत नाहीत तेवढा बालिशपणा करायला लागलात की तुम्ही. आणि मित्रांनो, हे भांडणं कोणत्या गोष्टीवरनं करायला माहिती का? ऑफर मी अदुगर लावली का तू अदुगर लावली या गोष्टीवरून. छुते काय म्हणलं तू? मी केली तुझी कॉफी? अरे येड्या, जाऊन पोस्ट बघ कोणी लावली आधी शिफ्ट. अरे तुम्हाला काय आखली तर भाग आहे का नाही भाई? अरे कोणत्या गोष्टीवरनं भांडणं करावे? कमीत कमी याचा तरी सेन्स राहू द्या डोक्यामध्ये. ऑफर तू आजवर लावली किंवा मी आजवर लावली, कुणी का लावा ना? फायदा मराठी लोकांचाच व्हायला ना याड्या गांडीचे. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, माणूस आजवर गाजतो, मग माजतो आणि नंतर येडधाव्यागत वागतो. हे येडधाव्यागतच वागायले सध्याला. आप्पा म्हणून तसं. अहो आप्पा, तुम्ही व्यवसाय करायला लागला, तुम्हाला चांगला लोकांचा सपोर्ट मिळाला, लोकांनी तुम्हाला एवढं डोक्यावरती घेतलंय, मग असले चिल्लर ताळे करायची काय गरज आहे? ह्याला बोल त्याला बोल, आणि महाराज आहेत म्हणून तुम्ही. काय धंदे. अरे काय 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 लावलंय काय तू? आणि असं पण तुम्ही कीर्तनातून गुण्या गोविंदानं राहण्याचा, चांगलं राहण्याचा, चांगलं बोलण्याचा, एकमेकांबद्दल मनामध्ये द्वेष न ठेवण्याचा हा संदेश देताय ना लोकांना. आणि इकडं असलं काहीतरी छपरीगिरी करताय. म्हणजे एकीकडे लोकांना ज्ञान द्यायचं आणि दुसरीकडे उग्रीट भाषा वापरायची, बॅकग्राऊंडला शिवाय दिलेले गाणे वाजवायचे, माजल्यागत वागायचं. अहो कसं व्हायचं आप्पा? तुकाराम महाराजांनी तर हे नाही शिकवलं. आता हे बघा मित्रांनो, मी या मताचा अजिबात नाही की महाराज लोकांनी व्यवसाय नाही केला पाहिजे. महाराज असो किंवा सर्वसाधारण माणूस असतो, प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे, प्रत्येकाने केला पाहिजे. मी त्याच्याबद्दल काहीच मत मांडत नाही. पण महाराजाकडे ज्या दृष्टिकोनातून समाज बघतोय त्याच दृष्टिकोनाला समोर ठेवून महाराज लोकांनी वागलं पाहिजे. महाराज लोकांनी काय करायचं ते केलं पाहिजे. नाहीतर एकीकडे ज्ञान द्यायचं आणि दुसरीकडे असलं काहीतरी फालतूपणा करायचा. याच्यावरती समाजावरती खूप मोठा परिणाम होतोय, म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. तुझ्यासारखं नाही, भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपलं हे कळलं कसं आप्पा म्हणान तसं. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे आप्पा, त्याच्यामुळे तुम्ही त्या संप्रदायाला कलंक लागल असं काहीतरी करू नका कृत्य. स्वागत आहे आपल्या नावे कोऱ्या मी ब्लॉग मध्ये असणार आहे. अप्पाच्या गप्पा आणि अप्पाचा गप्पा. डायरेक्ट बघा अप्पा काय म्हणतोय. आणि काय म्हणलं तू? बापाची चप्पल घालून कोणी बाप होत नाही. अरे ऐकाय, इंद्रियाच्या पत्तानी गरुडाला नाही शिकवायचं कसं उडायचं. जो कोणी गरुड
ऐके गरुड गाड़ में चालू डाल के मोर बनाऊंगा। आता सांगतो गरुडचं बघूया आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय का अरे रत्ताळा बोक्या त्या आप्पानं 3-4 महिन्यामध्ये त्यांचा बिझनेस जो आहे तो टॉपला नेलाय आणि तू त्यांच्यावरती का जळायला लागलास? काय ह्याला त्याला बोलून फायदा आहे? काय होणार आहे मला सांग बोलू ना? किंवा उद्या सिद्ध पण झालं की बाबा कोणी ऑफर लावली पहिल्यांदा किंवा सिद्ध झालं की बाबा टॉपचा तुझाच बिझनेस आहे, काय सिद्ध होणार आहे मला सांग बरं? काय ह्याच्यामधून सांगण्याचा काय प्रयत्न करणार आहेत? हा शेवटी ठरलं बाबा हां तू बाप आहे असं ठरलं, मग काय होणार आहे? लेकर काढणारच. आणि त्या आप्पाचा आणि त्या आक्याचा विषय आहे ना, मग तू का मध्ये पडायलास येड्या गांडीच्या? आणि त्या आक्या जाधवला सुद्धा माझं सांगणं आहे की भाई व्यवसाय करतोय तू बऱ्याच वर्षापासून, चांगली गोष्ट आहे, पण असं कोणीतरी नवीन व्यवसाय टाकायला तर त्याला लगेच टार्गेट करायचं नाही भाई. हा सगळ्यांनी गुण्यागोविंदाने व्यवसाय करा की मराठी माणसं तुम्हाला सपोर्ट करण्यासाठीच आहेत. मराठी माणसाने तुम्हाला सपोर्ट केला आहे आजपर्यंत भरपूर, इथून पुढे पण करतील. पण तुम्ही असं वागल्यानंतर कसं करतील भाई? हा तोंडात हाणतील. व्यवसाय करायला चांगली गोष्ट आहे, पण एकमेकांना सोबत घेऊन व्यवसाय करा. असं एकमेकांचे पाय खेचून कोणच पुढे जाणार नाही भाऊ. त्याच्यामुळे बंद करा हे सगळं. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला युवा उद्योजक बनायचं आहे ना, मग असं एकमेकांचे पाय खेचून युवा उद्योजक बनते होय रे? हे जे चाललंय तुमचं मागच्या काही दिवसापासून हे बंद करा, नाहीतर लोकांनी जसं तुम्हाला डोक्यावर घेतलंय तसं पायाखाली घालायला सुद्धा वेळ लावणार नाही, तर वेळ गेलेला नाही सुधरा. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला याच टॉपिकवरती डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर भाई कमेंट करून सांगा, मी आहेच त्याच्यासाठी बसलेलो. काय काम आहे आपल्याला दुसरं? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ती घंटा वाजवायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसणं लय महत्त्वाचं आहे भाई. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.